मी आपलं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तर आपण आज घरगुती पद्धतीने दह्यापासून श्रीखंड कसे तयार करतात हे बघणार आहोत आणि तूप कसे तयार करतात हे पण बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण श्रीखंड कसे तयार करतात हे बघूया। तर हे पातेलभर दही आहे, हे मी घरी स्वतः बनवलेले आहे। तर आता हे आपण एका स्वच्छ कापडात गाळून घेऊया। हे संपूर्ण दही यामधलं जास्तीचं पाणी काढून टाकायचं आहे। बघू शकता तुम्ही, या पद्धतीने सर्व पाणी याचं काढून घ्यायचं आहे। नाहीतर काय करायचे, याला एक गाठ मारायची आणि एखाद्या ठिकाणी लटकून ठेवायची, जेणेकरून त्यातलं जास्तीचं पाणी निघून जाईल। मी इथे कॉकला लटकवून ठेवते, जेणेकरून त्यातलं जास्तीचं पाणी निघून जाईल। हे 2-3 तास असंच ठेवायचं, यातलं पाणी निथळेपर्यंत। तोपर्यंत आपण तूप कसे बनवायची ही प्रक्रिया बघूया। पातेलभर आपली साय साठलेली आहे। रोजच्या दुधावरती जी साई येते ती मी फ्रीजमध्ये स्टोरेज करून ठेवली होती 8 दिवसासाठी, तर इतकी साठलेली आहे। आणि आता आपल्याला ही मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे। म्हणजे मिक्सरमध्ये थोडीशी साई आणि थोडंसं थंड पाणी, त्यासाठी फ्रीजमध्ये एक बॉटल भरून ठेवायची। थंड पाणी असले की जो लोण्याचा गोळा आहे तो तयार होण्यास पटकन मदत होते। त्यामुळे मी बाटलीभर पाणी फ्रीजमध्ये 2-3 तास अगोदर ठेवले होते। तर आता आपण बघूया, ज्यावेळेस मिक्सरमधून काढेल त्यावेळेस दाखवते कशा प्रकारे गोळा तयार होतो। पाणी ॲड करायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे। जोपर्यंत गोळा पूर्णपणे तयार होत नाही लोण्याचा, तोपर्यंत फिरवत राहायची। बघू शकता मंडळी, आपलं हे तूप या प्रकारे तयार होतं, म्हणजे लोण्याचा गोळा आणि पाणी कशा प्रकारे वेगळं झालं आहे। तर बघू शकता, आता हे जे पांढरं पाणी आहे तर त्याला ताक म्हणतात, ते आपण साईडला करायचं आणि लोणी एका कढईमध्ये किंवा ज्या भांड्यात आपल्याला तूप काढवायचं आहे त्या भांड्यात काढून घ्यायचं। तर मी आता याला काढून घेते। आपल्या या प्रकारे लोण्याचा गोळा तयार झालेला आहे इतका। आणि हे जे आहे हे तर वेस्टेज नाही आहे, हे ताक आहे। हे सुद्धा पिण्यासाठी वापरतात। फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं तर खूप ताकाचाही खूप छान उपयोग होतो। तर आता आपण हे काढण्यासाठी ठेवूया गॅसवर। मध्यम सुरुवातीला फुल गॅसवर ठेवायचं। ज्यावेळेस हे पूर्ण वितळतं त्यावेळेस हे गॅस कमी करायचा। तर आता आपण हे काढण्यासाठी ठेवूया आणि श्रीखंड कसे बनवायचे ते बघूया। आता हे दही आपण 2 तासासाठी निथळण्यासाठी ठेवलं होतं, ते आता आपण काढून घेऊ एका बाउलमध्ये। एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये मिक्सरमध्ये आपण 1 वाटी साखर आणि 6 ते 7 विलायची सोलून घेतलेली आहे, टरफल काढून घेतलेली आहे। ते आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊ बारीक असते। आपण ही साखर यामध्ये मिक्स करून घेऊ। व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, या पद्धतीने सर्व साखर मिक्स करून घेतली आहे आणि त्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहे, ते ॲड करायचे। घरगुती पद्धतीने श्रीखंड किती सुंदर तयार होते, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि आता आपण तूप बघूया। तर आपले तूपसुद्धा पूर्णपणे तयार झालेले आहे। तर आपण आता हे
इतके घरगुती पद्धतीने असे शुद्ध असे तूप तयार झालेले आहे आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले श्रीखंड. तर तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.